कोरोनाच्या संसर्गाने पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना 65 ते 70 लाख रुपयांची मदत तसंच कुटुंबातील एका व्यक्तीला नोकरी देण्यात येणार आहे। राज्य पोलीस दलातील 36 पोलीस एकाच दिवसात कोरोना पॉझिटिव्ह आलेत। आतापर्यंत 531 पोलिसांना कोरोनाची लागण आहे। मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी पोलिसांचं मनोबल वाढवण्याकरता जे मार्ग पोलीस ठाण्याला भेट दिली आहे। जे पोलीस ठाण्यात 12 पोलीस अधिकारी कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत। मुंबईतल्या आथर रोड जेलमध्ये एका 50 वर्षीय कैद्याला कोरोनाची लागण झाल्यानंतर त्याच्या संपर्कातील 6 जेल पोलिसांनाही कोरोनाची बाधा झाली आहे। यानंतर खबरदारी म्हणून हा कैदी असलेला यार्ड कंटेनमेंट करण्यात आला आहे। अमरनाथमध्ये 34 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आलाय तर आणखीन 45 पोलीस कर्मचाऱ्यांचा रिपोर्ट येणं उर्वरित आहे। सातारा जिल्हा कारागृहात आणखीन 5 कैद्यांचे अहवाल पॉझिटिव्ह आलेत। पुण्यातल्या येरवडा कारागृहातून या कैद्यांना आणलं होतं। नवी मुंबईत आज कोरोनाचे नवे 40 पॉझिटिव्ह रुग्ण आढळलेत आणि त्यामुळे शहरातल्या रुग्णांचा एकूण आकडा 480 वर पोहोचलाय। एकट्या एपीएमसीत 120 कोरोनाग्रस्त आहेत। वसई विरारमध्ये आज दुपारनंतर आणखी 7 नवे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत। यामुळे वसई विरारचा एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 175 वर पोहोचलाय। ठाणे जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 1513 वर पोहोचली आहे तर एकूण 42 जणांचा कोरोनामुळे मृत्यू आहे। नागपुरात आज नव्या 49 कोरोनाबाधितांची भर पडली आणि त्यामुळे नागपुरातील बाधितांचा आकडा 255 वर गेलाय। नागपुरात 43 जण काल पॉझिटिव्ह निघालेत मात्र आयुक्तांनी मोमिनपुरात सतरंजीपुरात अनेकांना वेळीच क्वारंटाईन केल्यानं इतरांनाही संसर्गाचा धोका टळलाय। नागपूरमधल्या रामेश्वरी परिसर हा सील करण्यात आलाय। काल या परिसरात एकाचा मृत्यू झाल्यानंतर परिसर सील करण्याचे आयुक्त तुकाराम मुंडेंनी आदेश दिले। यवतमाळ जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 92 वर गेली आहे तर सध्या आयसोलेशन वॉर्डात 133 जण आहेत। मालेगावमध्ये काल 24 तासात 32 नवीन रुग्ण सापडलेत तर आज 8 नवीन रुग्ण सापडलेत आणि त्यामुळे मालेगावमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 421 झाली आहे। जळगावमधील अमळनेरमध्ये कोरोनाची साखळी तोडण्याकरता पुढील 5 दिवस जनता कर्फ्यूच्या धर्तीवर कर्फ्यू जाहीर केलाय। जळगावात आज आणखीन 5 जणांना कोरोनाची लागण झाली आहे। पाचोऱ्यातले 3 तर जळगाव भुसावळमधल्या प्रत्येकी एका रुग्णाचा यात समावेश आहे। लातूर जिल्ह्यात कोरोनाचे 7 नवे रुग्ण सापडलेत। उदगीर शहरातील 7 रुग्णांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आलाय। यामुळे लातूर जिल्ह्यातील रुग्णसंख्या 21 वर गेली आहे। धुळ्यामध्ये कोरोना बाधितांची संख्या 35 वर जाऊन पोहोचली आहे। आतापर्यंत 11 जणांनी कोरोनावर मात केली आहे। 4 जणांचा मृत्यू आहे। सातारा जिल्ह्यातल्या कराड तालुक्यामध्ये आणखीन 12 जण पॉझिटिव्ह आढळले आहेत। कराड तालुक्यातील रुग्णांची संख्या 84 झाली आहे। नांदेडमधून 3 कोरोनाबाधित रुग्ण चंद्रपुरात पळून गेले होते। पोलिसांनी त्यांचा शोध घेत नांदेड प्रशासनाकडे सोपवलाय। आणखी 2 कर्मचाऱ्यांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे। या दोनही कर्मचाऱ्यांना आज रुग्णालयामधून डिस्चार्ज करण्यात आलाय। वरळीत बीडीडी चाळीतील एक महिला कोरोनाशी लढा देऊन पुन्हा घरी परतली। यावेळी रहिवाशांनी त्यांच्या टाळ्यांच्या गजरात स्वागत केलं। उस्मानाबाद जिल्ह्यात 583 पैकी 545 कोरोना स्वॅब नमुने हे निगेटिव्ह प्राप्त झालेत। गेल्या 33 दिवसांपासून उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडला नसल्यानं जिल्हा कोरोनामुक्त झाला आहे। हिंगोलीमध्ये गेल्या 24 तासांपासून एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळलेला नाहीये। सध्या कोरोनाबाधितांची संख्या 90 इतकी आहे। त्यापैकी एसआरपीएफचे 84 जवान आहेत। विधान परिषद निवडणुकीत 6वी जागा लढवण्याकरता काँग्रेस आग्रही आहे। 21 मेला 9 जागांकरता निवडणूक होतीये। सेना राष्ट्रवादीत 5-5 जागा लढण्याच्या विचारात आहेत तर बिनविरोध निवडणूक होण्याकरता भाजपला 4 जागा सोडण्याचाही विचार आहे। सायंच्या लोकमान्य टिळक रुग्णालयात मृतदेहाच्या बाजूला रुग्णांवर उपचार सुरू असल्याच्या घटनेवरून भाजपचे नेते आशिष शेलार यांनी टीका केली आहे।
मुंबई महापालिकेसह सरकारच्या संवेदना मृत झाल्यात का असा सवाल ते उपस्थित करतायत। सकाळी 9 ते 5 या वेळेत दुकानं उघडायला हरकत नाहीये, मात्र लोकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळणं आवश्यक असल्याचं मंत्री छगन भुजबळ म्हणतात। परराज्यातील मजुरांना जसं रेल्वेनं पाठवत आहोत तसंच राज्यात अडकलेल्या लोकांनाही घरी जाण्याकरता एसटीच्या माध्यमातून व्यवस्था करण्याचा विचार सुरू आहे। मुख्यमंत्र्यांच्या संमतीनंतर या संदर्भातला निर्णय जाहीर केला जाईल असं परिवहन मंत्री अनिल परब म्हणतात। दारू विक्रीच्या निर्णयावरून राष्ट्रवादीचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी नाराजी व्यक्त केली आहे। अकोले विधानसभा मतदारसंघात दारू विक्री बंद करा अशी मागणी त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडे पत्राद्वारे केली। गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पालघरच्या गडचिंचलेमध्ये साधूंची हत्या करण्यात आलेल्या घटनास्थळी भेट दिली। या प्रकरणाचा तपास सीआयडीकडे असला तरी सर्वोच्च न्यायालयानं महाराष्ट्र सरकारकडून संपूर्ण प्रकरणाचा अहवाल मागवलाय। कल्याणमध्ये लॉकडाऊन दरम्यान जेवण वाटपाच्या विषयावरून राजकीय राडा झाला। यात काही जण जखमी आहेत। या प्रकरणानंतर भाजपचे नगरसेवक विक्रम तरे, मोनाली तरे आणि महादेव रायभोळे यांच्यावर गुन्हा दाखल। परप्रांतीय मजुरांना बिहारमध्ये घेऊन जाणारी श्रमिक एक्सप्रेस सोडली गेली आहे। या मजुरांना पालकमंत्री नितीन राऊतांचा फोटो असलेले आणि काँग्रेसचे सर्वांच्या तिकिटाचे पैसे भरले अशा आशयाचे पत्रक वाटले गेले आहेत। त्यामुळे संकटाच्या काळात काँग्रेस मतांसाठी राजकारण करताय असा आरोप भाजप प्रवक्ते गिरीश व्यास करतायत। पृथ्वीराज चव्हाणांनी कराड तालुक्यातल्या कोरोना विलगीकरण कक्षाला भेट दिली। यावेळी त्यांनी तिथल्या लोकांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याशी संवाद साधला। उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं त्यांची एसी आणि नॉन एसी हॉस्टेल्स रुग्णालय म्हणून वापरावीत असा प्रस्ताव राज्य सरकारकडे सादर केल्याची माहिती उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे। मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून आणि खामदेव तरुण मित्र मंडळाच्या वतीनं डॉक्टर रुपेश सोनावणे यांनी धारावीतील नागरिकांची मोफत स्क्रीनिंग टेस्ट केली आहे। वरईतल्या बीडीडी साईतील रहिवाशांचा संपूर्ण परिसर हा लॉकडाऊन करण्याला सकारात्मक प्रतिसाद असल्याचं मुंबईच्या महापौरांनी म्हटलंय। प्रशासनाकडून बीडीडी साईवर विशेष लक्ष ठेवण्यात येत असल्याचंही त्या म्हणाल्या। मुंबई महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी मुंबईत एसआरपी आणि सीआरपीएफ याला पाचारण करण्याची मागणी केली आहे। लोकांना सोशल डिस्टन्सिंगचं गांभीर्य नसल्यानं त्यांनी ही मागणी केली। मुंबईतल्या सायन रुग्णालयातील व्हायरल व्हिडिओवर अखेर रुग्णालयाकडून स्पष्टीकरण देण्यात आलंय। या व्हिडिओची वास्तविकता पडताळण्यासाठी एक चौकशी समिती गठीत करण्यात आली असून 24 तासात ही समिती आपला अहवाल सादर करेल। देशाच्या प्रत्येक राज्यात लॉकडाऊनचं काटेकोर पालन करण्याकरता लष्कराची नियुक्ती करा अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते कमलाकर शेणॉय यांनी केली आहे। शेणॉय यांनी या संदर्भातील एक याचिका सुप्रीम कोर्टात दाखल केली आहे। ठाण्यात भ्रष्टाचार करणाऱ्या खासगी रुग्णालय आणि अँब्युलन्सवाल्यांना मनसेनं चांगलाच दणका दिला। उपचारानंतर क्वारंटाईन सेंटरपर्यंत जाणाऱ्या रुग्णांकडून 11 ते 15 हजारांची लूट केली जात होती। मनसेनं हा प्रकार समोर आणल्यानंतर पालिका आयुक्तांनी तातडीने या सेवेचे दर निश्चित केले आहेत। पुण्यात प्रतिबंधित क्षेत्र वगळून आजपासून शहरात 12 तास सगळी दुकानं खुली करण्याचे आयुक्तांनी आदेश दिले। मात्र कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता या निर्णयाला व्यापारी महासंघाच्या 82 संघटकांनी विरोध केलाय। उस्मानाबाद जिल्ह्यात प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून 8 नगरपालिका क्षेत्रातील 82,000 नागरिकांच्या घरोघरी जाऊन थर्मल स्कॅनरनं तपासणी करण्यात आली आहे। इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कोरोची या गावात केअर मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मनसेच्या वतीनं पोलीस आणि आरोग्य खात्याच्या कर्मचाऱ्यांची मोफत मेडिकल तपासणी करण्यात आली आहे। नांदेडच्या लंगरसाहेबमध्ये कोरोनाचे 20 रुग्ण आढळलेत, त्यापैकी 4 पॉझिटिव्ह रुग्ण अजूनही फरार आहेत। या सगळ्या स्थितीचा आढावा घेण्याकरता विभागीय आयुक्तांनी सगळ्या विभाग प्रमुखांची बैठक घेतली आहे। परप्रांतीय मजुरांना डॉक्टरांच्या वैयक्तिक सर्टिफिकेटची गरज भासणार नाहीये, तर प्रवासातच त्यांचं थर्मल स्क्रीनिंग केलं जाणार आहे। राज्य सरकारनं या संदर्भात महत्त्वाची घोषणा केली। साताऱ्यातील शिवाजी महाविद्यालय परिसरात प्रशासनाकडून 3000हून अधिक परप्रांतीयांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली आहे। यावेळी 1 किलोमीटरपर्यंत लांबच लांब रांग पाहायला मिळाली होती। वाशीच्या सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये गेल्या 40 दिवसांपासून कर्नाटकातील कामगारांना ठेवण्यात आलंय। त्यांना गावी स्वतः जाण्याची व्यवस्था करा असं प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे। कामगार यामुळे हतबल आहेत।
मुरबाडच्या देवपे गावातील स्मशानभूमीतील शेडमध्ये तब्बल 90 जणांकरता जेवण बनवलं जात आहे। बदलापूरहून छत्तीसगडकडे हे सगळेजण निघाले होते। स्थानिकांकडून या सगळ्यांची सोय इथल्या स्मशानभूमीतच केली गेली। पुण्यात कोरोनाचा कहर सुरू असतानाच दारू दुकानांबाहेर देखील गर्दी दिसतीये। टिळक रोड परिसरात सकाळपासूनच मद्यपींनी गर्दी केली आहे। सोशल डिस्टन्सिंग पाळण्याऐवजी मद्यपींनी गोंधळ घातलाय। भिवंडी तालुक्यातील वाईन शॉप दुकानं उघडल्यामुळे तैरामांमुळे ग्रामस्थ मात्र त्रस्त आहेत। सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालाय। ग्राहक एकत्र येऊन गर्दी करत असल्यानं ग्रामस्थांची चिंता वाढली आहे।